शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा. उद्धव ठाकरेंची हंबरडा मोर्चामधून मागणी. तर दिवाळीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संवाद साधण्याचा ठाकरेंचा निर्धार. राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. खासदार संजय राऊतांची माहिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळही असणार सोबत. एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा. ठाकरेंनी बोलवलं तर मोर्चामध्ये सहभागी होणार. जलील यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये कुणीही सहभागी होऊ शकतं, अंबादास दानवेंचं उत्तर. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट. संजय शिरसाट यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. नेमका रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरती जनता दरबार रद्द करण्याची नामुष्की. संबंधित अधिकारी जनता दरबाराची तयारीच करून न आल्यामुळे लोढा संतापले. जैन मुनींकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा. शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा. एकात दुसरा व्यक्ती मेल्यामुळे काय होतंय? कबुतरांसाठीच्या शांती सभेमध्ये जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. तर कबुतरांमुळे महायुतीचं सरकारही जाईल, असा जैन साधू निलेश मुनींचा इशारा. मुंबईतील जोगेश्वरीच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा. संस्कृती अमीनच्या मृत्यूला 3 दिवस लोटले, पण एकालाही अद्याप अटक नाही. नागपूरमध्ये घडला समूह गायनाचा विश्वविक्रम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 20,000 मुलांनी गायलं. या भारतामध्ये बंधुभाव नित्य वसुदेह गीत. गडकरी, बावनकुळे, भोयर, जयस्वाल यांची उपस्थिती. आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज 83वा वाढदिवस. 5 दशकांपूर्वी सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आजही कायम. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि तिन्ही पद्म पुरस्कारांनी गौरव.